हे तुमच्या पोराच्या बाबतीत झालं किंवा हे सिव्हिल सर्जन असतील, बाकी सगळे अधिकारी असतील, तुमच्या स्वतःच्या मुलाला त्या ठिकाणी ठेवून बघा एक क्षणभर, आणि नंतर थोडी मनाला जाण्याची नाही, मनाची लाज वाटू द्या. ही व्यवस्था इतकी घाणेरडी या तालुक्यात तुम्ही करून ठेवली आहे, ही परिस्थिती इतकी खालच्या स्तराची केली का गरीबाचे मुलं जात आहे. हा जाब आम्ही तुम्हाला विचारणार आहे. बघा, आम्ही समशेरपूर ग्रामीण रुग्णालयाच्या पायरीवर सगळेजण बसलोय. समशेरपूरचं हे एक भव्य दिव्य असं ग्रामीण रुग्णालय आहे. अनेक वर्ष झाले ही इमारत बनून, परंतु त्या इमारतीमध्ये ज्या पद्धतीने उपचार लोकांना मिळाला पाहिजे, लोकांचे प्राण वाचवले गेले पाहिजे, त्या पद्धतीच्या गोष्टी इथं घडत नाही. खरं तर अकोले तालुक्याची आरोग्य व्यवस्था ही संपूर्णपणे मोडकळीस आली, हे वारंवार आम्ही म्हणतो. ज्या पद्धतीने या तालुक्याचे आमदार डॉक्टर असताना राजूरमध्ये काविळणी लोक हैराण झाले, 2 मुलींचा मृत्यू झाला, तसंच इथे एक परवा दिवशी घटना घडली. आमच्या इथं ठाकर समाजाचे योगेश आगिवले, त्यांचा 3.5 वर्षाचा बादल नावाचा मुलगा, त्याला साप चावला घोड्याच्या वाडीमध्ये. साप चावल्यानंतर मोजून 10 मिनिटांमध्ये इथं सरकारी दवाखान्यात हे आमचे सगळे बांधव त्याला घेऊन आले, आणि इथं आणल्यानंतर योग्य वेळी योग्य ते उपचार झाले नाही. 108 नंबरची ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही. खरं तर अकोले तालुक्यात नक्की 1 किंवा 2 ॲम्ब्युलन्स आहेत 108च्या, ह्याच कुणाला माहित नाही. शववाहिका या तालुक्यात नाही, ॲम्ब्युलन्स भेटले नाही. 102 नंबरची ॲम्ब्युलन्स आहे, परंतु त्याचे जे ड्रायव्हर आहेत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. इथं ऑक्सिजन उपलब्ध नाही, इथं सक्शन मशीन उपलब्ध नाही, इथं योग्य पद्धतीने त्या व्हाईल उपलब्ध नाही. आणि ज्या पद्धतीचे हुशार डॉक्टर पाहिजे का जे त्या वेळेला निर्णय घेऊन त्या बाळाला किंवा त्या माणसाला, ज्याला कुणाला साप चावला असेल, त्याला योग्य उपचार देऊन प्राण वाचवतील, असे तज्ज्ञ लोकही या ठिकाणी उपलब्ध नाही. कुठेतरी उडाउडीचे उत्तर द्यायचे, कुठेतरी वेळ ढकलून न्यायची आणि सरळ रेफर करून टाकायचा, अशा पद्धतीचा धंदा इथं सातत्याने सरकारी दवाखान्यात केला जातो. त्याही दिवशी परवा दिवशी हेच झालं. परवा दिवशी इथं त्या मुलाला आणल्यानंतर ते उडाउडीची उत्तरं भेटली, ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही. जवळपास 1 ते 1.5 तासाचा वेळ गेला. ज्या मुलाला स्नेक बाईट झालेला आहे, घोनस सारखा विषारी साप चावलेला आहे, त्याला 1.5-2 तास जर एका ठिकाणी ठेवलं गेलं तर त्याचा प्राण वाचणार कसा? इथून 1-1.5 तासानंतर शेवटी गाडी आली नाही, ॲम्ब्युलन्स भेटली नाही, म्हणून खासगी गाडीमध्ये इथून न्यायची वेळ आली. विरगाव फाट्याच्या पुढे अकोल्यापर्यंत जायच्या अगोदरच त्या बाळाचा मृत्यू झाला, आणि अकोल्यात गेल्यानंतर पुन्हा एकदा अवहेलना झाली का तर तिथली इमारत पाडायच्या अगोदर ह्या तालुक्याच्या आमदारांनी योग्य ती व्यवस्था केली नाही. त्यांनी तिथं पीएम रूम पाडून टाकली, तिथल्या व्यवस्था बंद करून टाकल्या, म्हणून पीएम करायला कोतुळा घेऊन जा म्हणे. अशा पद्धतीने मेल्यानंतरही या तालुक्यामध्ये त्या प्रयत्नाची अवहेलना करण्याचे धंदे या तालुक्याचे डॉक्टर आमदार असणाऱ्या माणसांनी केले. या व्यवस्थेवर कुणाचा अंकुश आहे की नाही, याच्यावर कुणी कंट्रोल आणणार आहे की नाही? या लोकांचं हे गरीबाचं बाळ गेलंय. ठाकर समाज का जो अत्यंत गरीब, मोलमजुरी करून कष्टाने जगणारा समाज आहे, त्यांच्या जीवाची या तालुक्यात काही किंमत आहे की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्यासारख्या समोर उपलब्ध झाला. आज या सगळ्यांना इथं घेऊन आलोय. हे सगळे जण इथं परवापासून वाट बघताय का कुणीतरी या व्यवस्थेला जाब विचारील, कुणीतरी याच्यामध्ये बदल घडून आणील, परंतु कुठलाही बदल होत नाही. आम्हाला न्याय मिळेल का नाही? इतक्यात तालुक्याचे तहसीलदार माननीय सिद्धार्थ मोरे यांच्यासोबत माझं बोलणं झालं. कलेक्टर साहेबांसोबतही बोलू, याची चौकशी होणार की नाही. या हॉस्पिटलचे जे प्रमुख आहेत काकड डॉक्टर, त्यांनाही विनंती केली का तुम्ही या प्रकरणात चौकशी करा. डॉक्टर उपलब्ध होते का, ते योग्य वेळी इथं आले का, उपचार नक्की काय दिले, मुलाचा मृत्यू होण्याला कारणीभूत कोण, जबाबदार कोण, त्यांचं निलंबन झालं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आज या दारामध्ये आम्ही सगळेजण बसलोय, आज कमी संख्येने आलोय. याच्यामध्ये योग्य कारवाई झाली नाही, चौकशी कमिटी गठीत केली नाही. या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे, त्याच्यानंतर तहसीलदार सिद्धार्थ मोरे असतील, प्रांत अधिकारी असतील, या सर्वांना माझी विनंती आहे, आपण याच्यावर चौकशी कमिटी गठीत करा. अन्यथा शेकडो नाही हजारो लोक घेऊन या दारात बसू आणि या दवाखान्याला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमच्या पुढे जर आमच्या गरिबांचे प्राण काहीतरी किरकोळ आणि तुच्छ झाले, तुमचे ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाही, तुमच्या इथं लाखोचे बिलं थकलेले, तुमचा ऑक्सिजन प्लांट कशाला उभा केलाय? इथं 50-50 लाखाचे ऑक्सिजन प्लांट आमदार तुम्ही उभे केले, आणि त्या ऑक्सिजन प्लांट मधून आजपर्यंत 1 लिटर ऑक्सिजन बाहेर येत नाही. इथं एक्सरे मशीन आणतात तर टेक्निशियन योग्य वेळी राहत नाही, बाकीचे उपचार इथं कुठलेच नाही, इथं कधी सोनोग्राफी होत नाही, इथं कुठलेच उपचार भेटत नाही. मग हे दवाखाने कशाला तुम्ही उघडे ठेवले? हे फक्त काय गोळ्या औषधं द्यायपुरते, इंजेक्शन द्यायपुरते दवाखाने आहे का? हा आमचा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे. याच्यावर योग्य ती कारवाई पुढील 2-3 दिवसामध्ये झाली पाहिजे, चौकशी कमिटी गठीत झाली पाहिजे. आम्ही सदर निवेदन उद्याच तहसीलदारांना तसेच सदर अधिकाऱ्यांना, सिव्हिल सर्जन सोबत आजच बोलून त्यांनाही निवेदन द्यायचं काम करणार आहोत. परंतु न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा सोडणार नाही. या बांधवांना आपण विचारू, नक्की त्या दिवशी परिस्थिती झाली काय, त्यांनी काय केलं, सांगा तुम्ही, काय झालं त्या दिवशी? त्या दिवशी ते पाहुणे आल्या त्यांना साप चावला. बरं. तिथून पोरांना उचललं, तसं 10 मिनिटं तिथं घेऊन आले. बरं.
मग त्यांनी काय उपचार केला तर आम्ही थोडं लेट आलो, पण पोरगा आधी आलता. बर, तू घेऊन आलता, किती हा. वेळ इथं होता तू? मी घरी येऊन एक फार ते फार 10 मिनिटात दवाखान्यात 10 आलो. मिनिटात. आणि इथं किती वेळ गेला? इथं इथं आल्यानंतर इथं आतमध्ये कोणीच नाही, एक सिस्टर होती. स्टाफ नव्हता इथं? हा, हा, एकच हा, सिस्टर होती. हा, एकच सिस्टर होती. बर. ती आल्यानंतर तिनं फोन केला, त्यानंतर ते डॉक्टर आले, मग ते उपचार कोणते केले काय आम्हाला ते मग काय- किती वेळ गेला? 1-1.5 तास? इथं हा, किती वेळ गेला? जवळ- दीड जवळ- तास. हा, दीड तास. उपचार योग्य झाले नाही. उपचार वगैरे आणि झाले. त्यानंतर आम्हा- इथून नेल्यानंतर काय झालं पुढे? इथं आम्हाला म्हणा तुमच्या पद्धतीने तुमची Ambulance गाडी भेटली नाही? ॲम्ब्युलन्स भेटली बरं. नाही आम्हाला म्हणा, तुमच्या पद्धतीने गाडी पाहून पोराला घेऊन जा. हा. बर, मग काय केलं तुम्ही? आम्ही आमच्या पद्धतीने गाडी पाहिली हा. आणि इथून घेऊन गेलो मग पोराला. कुठं पोरग मृत्यू कुठं झाला त्याचा? कुठं वारलं? गिरगावच्या आसपास. गिरगावच्या आसपास. वीरगावच्या जवळपास हा. पोरग गेलं. बर, अकोल्यात गेल्यावर काय झालं? अकोल्यात अकोल्यात गेल्यावर हा, मग तिथं गेल्यावर आम्हाला ते म्हणायला लागले पोरग तर गेलंय, बर. पण मग आता तुम्ही पीएमला कोतुळला नाही? कोतुळला अकोल्यात पीएम नाही होत म्हणजे? अकोल्यात पीएम म्हणजे बघा, ही सत्य कथा आहे. हे लोक जे सांगताय आता, का इथं आल्यानंतर 1 ते 1.5 तास गेला, उपचार नक्की काय झाले याचं माहित नाही, गाडी भेटली नाही, खासगी गाडी त्यांनी बघितली, आणि विरगावला जाईपर्यंत त्यांचं लेकरू गेलं. हा विचार तुम्ही करा. डॉक्टर साहेब, आमदार साहेब, तुमचंही पोरग आहे, सगळ्यांचे पोरग आहे. हे तुमच्या पोराच्या बाबतीत झालं, किंवा हे सिव्हिल सर्जन असतील, बाकी सगळे अधिकारी असतील, तुमच्या स्वतःच्या मुलाला त्या ठिकाणी ठेवून बघा एक क्षणभर, आणि नंतर थोडी मनाला जाण्याची नाही, मनाची लाज वाटू द्या. ही व्यवस्था इतकी घाणेरडी या तालुक्यात तुम्ही करून ठेवली आहे, ही परिस्थिती इतकी खालच्या स्तराची केली का गरिबाचे मुलं जात आहे. हा जाब आम्ही तुम्हाला विचारणार आहे. फक्त 2 दिवस जाऊ देणार आहे. 2 दिवसानंतर या तुम्ही जर याच्यावर योग्य ती चौकशीचे अहवाल सादर केले नाही, किंवा चौकशीला आदेश केले नाही, तर आम्ही इथं येऊन हजारो लोक बसल्याशिवाय राहणार नाही. याला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.